रस्त्यावर जेव्हा एखादी बुलेट धावते तेव्हा तिची केवळ उपस्थिती जाणवत नाही तर तिचा दमदार आवाज काळजाला भिडतो। तर बुलेट असेल तर रॉयल एनफील्ड सारखी हे वाक्य केवळ एक स्लोगन नाही तर तो एक भारतीय तरुणाईचा ब्रँड अँबिशन आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या रॉयल एनफील्डवर आज कोट्यवधी लोक प्रेम करतात ती कंपनी एकेकाळी पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावरती होती। ही आयकॉनिक बाईक आज आपल्यामध्ये नसती जर एका माणसाने आपल्या कंपनीचे 15 पैकी 13 व्यवसाय विकून टाकण्याचा हा सर्वाधिक मोठा जुगार खेळला नसता। हा निर्णय अनेकांना आत्मघाती पाऊल वाटला, कंपनीचे शेअर्स कोसळले, पण याच निर्णयाने आयशर मोटर्सला केवळ वाचवले नाही तर भारताच्या विकासाची पाठराखण करणारी एक सुपर कंपनी बनवले। तर कशी झाली ही अविश्वसनीय रिव्हायवल स्टोरी? भारताच्या कृषी क्रांतीपासून ते बुलेटच्या थंब पर्यंतचा आयशर मोटर्सचा हा प्रवास केवळ बिझनेस केस नाही तर धैर्याची यशोगाथा आहे। तर चला जाणून घेऊया। तर ही कहाणी सुरू होते जेव्हा आपला भारत देश 200 वर्षाच्या गुलामगिरीतून नुकताच मुक्त झाला होता। आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून होती, पण समस्या होती जुने पारंपरिक आणि अत्यंत कष्टप्रद शेतीचे मार्ग। शेतीसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची देशात तीव्र कमतरता होती। त्याच समस्येवर उपाय शोधण्यासाठी मनमोहन लाल यांनी 1948 मध्ये गुड अर्थ नावाची कंपनी सुरू केली। त्यांचे काम तर सोपे होते, अमेरिका आणि जर्मनीतून ट्रॅक्टर आयात करणे आणि भारतात विकणे जेणेकरून शेतकऱ्यांचे काम सोपे होईल। कल्पना तर उत्तम होती, पण शेतीत उत्पन्न कमी असल्याने शेतकरी हे महागडे आयात केलेले ट्रॅक्टर विकत घेऊ शकत नव्हते। याच वेळी जर्मनीतून जोसेफ आयशर आणि अल्बर्ट आयशर या दोन भावांनी शेतकऱ्यांचे कष्ट पाहून एक स्वस्त आणि कार्यक्षम ट्रॅक्टर 1936 मध्ये तयार केला। आयशरचे ट्रॅक्टर जगभरात मार्केट बनवत होते आणि भारताला गरज होती स्वस्त आणि टिकाऊ ट्रॅक्टरची। 1958 मध्ये आयशर ब्रदर्स आणि गुड अर्थ कंपनी एकत्रित आले आणि त्यांनी आयशर ट्रॅक्टर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या नावाने जॉईंट व्हेंचर सुरू केला। आता केवळ ट्रॅक्टर आयात करायचे नव्हते तर ते भारतातच बनवायचे होते। फरीदाबाद येथे ट्रॅक्टर उभारली गेली आणि तिथून भारताचा पहिला स्वदेशी ट्रॅक्टर स्वराज हे नाव सुरुवातीला आयशरने वापरले। हा ट्रॅक्टर परवडणारा, विश्वास आणि भारतीय गरजानुसार बनलेला होता। या यशामुळेच कंपनीचे नाव बदलून आयशर ट्रॅक्टर्स इंडिया लिमिटेड असे झाले। आयशरने अक्षरशः लाखो गरीब शेतकऱ्यांच्या जीवनात मशिनरीचे युग आणले। 1966 मध्ये मनमोहन लाल यांचे सुपुत्र विक्रम लाल यांनी कंपनीचे कामकाज हाती घेतले। त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाने आयशर ट्रॅक्टर्सला नवीन उंचीवरती नेले। 1965 ते 1975 दरम्यान विक्रम लाल यांनी एक मोठा निर्णय घेतला। आयशरच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेला पूर्णपणे मेड इन इंडिया मॉडेलमध्ये बदलायचे। आधीचे ट्रॅक्टरचे भाग जर्मनीतून आयात केले जात होते ते आता भारतातच बनवले जाऊ लागले। यामुळे उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि ट्रॅक्टर अधिक स्वस्त झाले। आता लहान शेतकरी देखील ट्रॅक्टर खरेदी करू शकत होते, ज्यामुळे देशात यांत्रिकीकरणाचा एक नवा अध्याय सुरू झाला। 1980 मध्ये तर विक्रम लाल यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले। त्यांनी आयशरची मूळ कंपनी म्हणजे जर्मन आयशर ट्रॅक्टरोला टेक ओव्हर केले। ज्या कंपनीची सुरुवात 2 जर्मन भावांनी केली होती ती आता पूर्णपणे भारतीय मालकीची बनली होती। पण विक्रम लाल यांना केवळ ट्रॅक्टरवरती अवलंबून राहायचे नव्हते, त्यांनी व्यवसायाच्या विस्तारासाठी ट्रक आणि बसेसचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला। 1982 मध्ये त्यांनी जपानच्या मित्सुबिशी सोबत जॉईंट व्हेंचर केले। या भागीदारीतून त्यांनी लाईट कमर्शियल व्हेइकल्स बनवण्यास सुरुवात केली, जे लहान आणि मध्यम उद्योगांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले। मात्र 1991च्या उदारीकरणानंतर भारतीय बाजारपेठ परदेशी कंपन्यांसाठी खुली झाली। अनेक मोठ्या कंपन्यांनी प्रवेश केला आणि आयशरला टाटा आणि अशोक लेलँड सारख्या दिग्गजांकडून कठीण स्पर्धा मिळू लागली। त्यातच काही अंतर्गत वादामुळे 1994 मध्ये मित्सुबिशी सोबतची भागीदारी देखील संपुष्टात आली। याच आव्हानात्मक काळात आयशरने एक असा निर्णय घेतला जो कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा गेम चेंजर ठरला। 1994 मध्ये आयशर मोटर्सने एनफील्ड इंडिया कंपनीमध्ये मोठा हिस्सा खरेदी केला आणि नंतर 1999 मध्ये ती कंपनी पूर्णपणे ताब्यात घेतली। याचे नामकरण झाले रॉयल एनफील्ड। पण ही कंपनी सोनेरी संधी नसून गळ्यातील फास ठरली। रॉयल एनफील्ड मोठ्या नुकसानीत होती। दर महिन्याला 6000 बाईक्स बनवण्याची क्षमता असताना देखील विक्री फक्त 2000 होत होती। या बाईक्समध्ये अनेक तांत्रिक समस्या येत होत्या, ज्यामुळे आयशरच्या प्रतिष्ठेला खूप मोठा धक्का बसत होता। परिस्थिती इतकी बिकट झाली की 2000 साली कंपनीचे चेअरमन विक्रम लाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रॉयल एनफील्डचा ब्रँड बंद करण्याचा निर्णय घेतला। पण त्याच वेळी विक्रम लाल यांचे पुत्र नुकतेच कंपनीत रुजू झालेले सिद्धार्थ लाल पुढे आले। त्यांनी आपल्या वडिलांकडून फक्त 2 वर्षाचा वेळ मागितला। त्यांचा आत्मविश्वास होता की ते या ब्रँडला फक्त 2 वर्षात निश्चितपणे या ब्रँडला नफ्यात आणतील। सिद्धार्थ यांनी 2 गोष्टी इथे केल्या। पहिली गोष्ट अशी की उत्पादनाची गुणवत्ता सुधारली। त्यांनी स्वतः 1 महिना रॉयल एनफील्ड बाईक चालवली, तिच्या त्रुटी ओळखल्या आणि त्या सुधारल्या देखील। तरुणांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी डिझाईन आणि तंत्रज्ञानात बदल केले। दुसरी गोष्ट म्हणजे फक्त महत्त्वाच्या गोष्टीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले। त्यांनी फॅक्टरीतील अनावश्यक खर्च आणि उत्पादन प्रक्रिया बंद केल्या।
केवळ कोर मॉडेलवर लक्ष केंद्रित केले. या बदलामुळे अवघ्या 2 वर्षात रॉयल एनफिल्डने पुन्हा गती पकडली. बाईकची विक्री वाढू लागली आणि त्यांची ब्रँडची प्रतिमा आणखीन सुधारली. 2006 मध्ये सिद्धार्थ लाल कंपनीचे CEO आणि MD बनले आणि मग त्यांनी तो ऐतिहासिक आणि वादग्रस्त निर्णय घेतला. आयशर ग्रुपच्या 15 बिझनेसमधून 13 बिझनेस विकून टाकले. यामध्ये आयशर ट्रॅक्टर, डिझाईन स्कूल आणि इतर अनेक व्यवसाय होते ज्यांच्यावर कंपनीची नींव रचली गेली होती. सिद्धार्थ यांचे स्पष्ट मत होते, अनेक छोटे आणि तोट्यात चालणारे व्यवसाय सांभाळण्यापेक्षा फक्त 2 आश्वासक ब्रँड्स निवडा आणि त्यांच्यावरती 100% लक्ष केंद्रित करा. आणि ते 2 ब्रँड्स होते रॉयल एनफिल्ड आणि कमर्शियल व्हेकल्स म्हणजेच बसेस आणि ट्रक्स. कमर्शियल व्हेकल्स विभागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी 2008 मध्ये आयशर मोटर्सने स्वीडनच्या दिग्गज व्होल्वो कंपनीसोबत 50-50चा जॉईंट व्हेंचर केला. या भागीदारीतून व्ही कमर्शियल व्हेकल्स लिमिटेडची सुरुवात देखील झाली. व्होल्वोचे जागतिक तंत्रज्ञान आणि आयशरचे स्थानिक बाजारपेठेचे ज्ञान या कॉम्बिनेशनमुळे VECV म्हणजेच व्ही कमर्शियल व्हेकल्सने भारतीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपला ठसा उमटवला. दुसरीकडे सिद्धार्थ यांनी रॉयल एनफिल्डच्या वाढीसाठी अक्षरशः जीवाची बाजी लावली. 2012 मध्ये थंडरबर्ड 350 आणि 500 मॉडेलने कंपनीला नवी दिशा दिली आणि त्यानंतर आलेल्या क्लासिक 350 ने तर सगळे विक्रीचे रेकॉर्डच तोडले. सिद्धार्थ यांची दृष्टी केवळ भारतीय बाजारपेठेपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर रॉयल एनफिल्डचा विस्तार सुरू केला. रॉयल एनफिल्ड आता बाईक नव्हती तर युवकांचे जीवनशैलीचे प्रतीक बनली होती. या धोरणांचे परिणाम अविश्वसनीय होते. 2015 मध्ये रॉयल एनफिल्डने आयशर मोटर्सच्या एकूण टर्नओव्हरमध्ये 40% सहभाग दिला. जो ब्रँड कधी बंद करण्याचा विचार केला जात होता तो आज कंपनीचा आधारस्तंभ बनला होता. आज आर्थिक वर्ष 2025 मध्ये रॉयल एनफिल्डने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर 9 लाख बाईक्स विकल्या आहेत आणि आयशर मोटर्सचा महसूल 16,474 कोटी रुपयांवरती पोहोचला आहे. मित्रांनो, आयशर मोटर्सची कहाणी आपल्याला शिकवते की यशस्वी होण्यासाठी केवळ मोठे असणे महत्त्वाचे नाही तर लक्ष केंद्रित करणे आणि योग्य वेळी धाडसी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. ज्या कंपनीने भारताच्या कृषी क्रांतीला ट्रॅक्टर दिला, देशाच्या वाहतूक क्षेत्राला बस आणि ट्रक दिले आणि भारतीय तरुणाईला बुलेटचा अभिमान दिला, तो आयशर मोटर्सचा प्रवास खरंच प्रेरणा देणार आहे. कारण जेव्हा ध्येय स्पष्ट असते तेव्हा कोणतेही आव्हान मोठे नसते.